आपलं नाव? माझं नाव अविनाश रामराव नांदणे. मी देशमुखीला गेल्या 12 वर्षापासून उपसंपादक म्हणून काम करतो. ग्रामीणचं काम पाहतो. तर आपण आपल्या अमरावती जिल्ह्याविषयी काही ऐतिहासिक पार्श्वभूमी किंवा असं काही जिल्ह्याविषयी विशेष काही आहे? आमचा जिल्हा म्हणजे ऐतिहासिक लाभलेला आहे. आमच्या इथे सातपुडा पर्वत लाभलेला आहे, अंबादेवी, आणि प्राचीन असं शिवालय वगैरे, म्हणजे ऐतिहासिक आमचा एक एकंदरीत ऐतिहासिक शहर आहे. जिल्हा ऐतिहासिक आहे. आपण 2020 देशाला महाराष्ट्र बांधण्यासाठी सध्या आपण आपले APJ अब्दुल कलाम यांचं स्वप्न आहे साकार करण्यासाठी देश विविध पातळीवर योजना राबवत आहे. या अंतर्गत आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये शासनाने राबवलेल्या योजना कितपत राबवल्या जातात किंवा काय एकंदरीत परिस्थिती आहे जिल्ह्याची? कसं आहे, महाराष्ट्र होण्यासाठी असं म्हणतो ना आपल्याकडे महाराष्ट्र होण्याचं विकसनचं एक वेगळं आहे. महाराष्ट्र होण्याच्या मार्गाला आहे, तरी पण शासनानं ज्या वेगाने योजना राबवायला पाहिजे त्या वेगाने त्या राबवू शकत नाही. त्यांना अधिकारी आणि त्या अधिकाऱ्यांचं सहकार्य नाही आहे. प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार जळावला आहे. त्यामुळे त्या वेगानं प्रगती व्हावी आहे, त्या वेगाने एकंदरीत सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रगती, सामाजिक आर्थिक प्रगती जिल्ह्यातून आहे. राजकीय प्रगती खूप झालेली आहे. उद्योग क्षेत्र वगैरे, उद्योग क्षेत्रात उद्योग क्षेत्रातही झाली. म्हणजे